श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता बरेच दिवस झाले हल्ली काही व्हिडिओ केलेच नाही. खूपच अंतर पडलं होतं व्हिडिओमध्ये. कारण माझी तब्येतच ठीक नव्हती. त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही केलेच नव्हते आणि त्यानंतर थोडीफार तब्येत ठीक झाली होती. त्याच्यानंतर व्हिडिओ करायचं काही इच्छाच होत नव्हती. कारण बरेच दिवस झाले होते व्हिडिओ करण्यामध्ये ना खूप अंतर पडलं होतं. त्यामुळे व्हिडिओ करायचं असं ना राहूनच जात होतं. खूपच असा व्हिडिओ करायचं म्हटलं तर कंटाळवाणं वाटत होतं. पण आज ठरवलं होतं कधी ना कधी एक दिवस सुरुवात करायचीच आहे, तर पुन्हा आता सुरुवात करायला घेऊया म्हणून आणि आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. संध्याकाळी चहाचा टाईम होता. चहा पहिला बनवायला ठेवला होता आणि आज मी पहिल्यांदा फ्रेश झाली होती. आज झोपली वगैरे काही नव्हती, पण थोडीफार मी जशी स्वामीसोबत मस्ती वगैरे करून घेतली आणि नंतर चहा बनवायला घ्यायच्या अगोदर मी पहिली तयार झाली होती. नाहीतर रोज माझा अवतार ना कसा पण असतो, की कधी-कधी 1-1, 2 दिवस मी केसच विंचरत नाही. तशीच असते गुंडाळून ठेवून. पण आज म्हटलं चला थोडंफार आपल्यासाठी आवरून घेऊया. जास्त नाही, केस विंचरले होते आणि थोडं पावडर आणि टिकलीच लावली होती एवढंच. पण तेवढं पण करायला हल्ली वेळ अजिबात पुरत नाही. कारण कामं एवढी असतात की संपतच नाही ती आणि त्यामुळे खूप कंटाळवाणा करते आणि तशीच राहून जाते. चहा वगैरे घेऊन झाला, दुपारची भांडी वगैरे घासायची होती तीही घासून घेतली आणि नंतर संध्याकाळी दिवाबत्ती करायची होती ती करून घेतली. दिवाबत्ती करायची म्हटलं ना का स्वामी पहिला पुढे असतो. दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि जशी चहा बनवून झाली होती ना तिथे, तेव्हा हे शेंगदाणे मी भाजून ठेवत होती. थोडेफार मला कडू लागत होते म्हणून शेंगदाणे म्हटलं भाजून ठेवूया फुकट जाण्यापेक्षा म्हणून भाजून घेतले आणि भाजायला सुरुवात केल्यापासून यातले ना निम्मे तर मी इथं शेंगदाणे खाल्ले होते. थोडे स्वामीने आणि जास्त करून मी इथं खाल्लेच होते. थोडेफार राहिले होते ते थोडे थंड झाले होते. छान सोलून वगैरे घेतले आणि एका भरणीमध्ये भरून ठेवले. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचं होतं. आज परीचे डॅडू ना 2 दिवस झाले गावी गेले होते आणि आज येणार होते. त्यामुळे सर्व स्वयंपाक बनवायचा होता. रोज पडलेला मोठा प्रश्न म्हणजे आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं? त्यानंतर थोडाफार विचार केला आणि स्वयंपाकामध्ये मुगाची आमटी आणि फ्लॉवरची भाजी असं बनवायचं ठरवलं होतं आणि त्यानंतर लगेच पहिलं मूग मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलं होतं. मुगाला मोड काढल्यामुळे जास्त काय वेळ लागला नव्हता. 2 शिट्ट्यामध्ये छान उकडून झाले होते. एका साईडला भाजीलाही फोडणी घालून घेतली आणि दुसऱ्या साईडला आमटीला पण फोडणी घालून घेतली. भाजी आणि आमटी शिजून झाली होती ना, तशी लगेचच भाताचाही कुकर लावून घेतला. भात शिजत होता तोपर्यंत चपात्या बनवल्या होत्या संध्याकाळी. कारण आज परीला ना चपाती आणि भाजी बनवायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे आज संध्याकाळी चपाती बनवली होती. सर्व स्वयंपाक झाला तसा परीलाही जेवण लगेच भरून घेतलं आणि परचे डॅडूंना यायला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे थोडा वेळ मी निवांत बसली. त्यानंतर परचे डॅडूंचा स्वयंपाक बनवला होता, तरी पण परचे डॅडू पार्सल घेऊन आले होते. घरी जेवण शिल्लक असतानाही परचे डॅडूंनी पार्सल आणलं होतं. त्यामुळे मला थोडाफार राग आला.